इथे 2 किलोचे कांदे पोहे बनवलेले आहेत। त्यासाठी 2 किलो पोहे भिजवून ठेवले। त्याच्यामध्ये लागणारा कांदा, मिरची, कोथिंबीर हे सर्व चिरून घेतलं। एक मोठं पातेलं घेतलं, त्याच्यावरती पहिले शेंगदाणे तळून घेतले। इथे हे पोहे चुलीवरती बनवलेले आहेत। इथे शेंगदाणे तळून बाहेर काढून घेतले। नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकली, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, थोडासा हिंग टाकला। नंतर त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची भाजून घेतली। इथे कांदा आणि मिरची भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली। इथे हे पोहे चुलीवरतीच बनवलेले आहेत आणि हे 2 किलोचे असल्यामुळे याला मोठा टोप घेतलेला आहे बनवण्यासाठी, कारण हे छोट्या कढईमध्ये बसले नसते। इथे आता कांदा छानसर असा भाजत आलेला आहे। आता ह्या बनवलेल्या फोडणीमध्ये जे भिजवलेले पोहे आहेत ते घातले आणि छान असे मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये सर्व मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे। नंतर वरून कोथिंबीर सुद्धा टाकली आणि छान असे मिक्स करून घेतले आणि ते छान असे गरमागरम पोहे बनवून तयार झाले आणि ते सर्वांसाठी सर्व केले।